आज आमच्या शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2-2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफडी इथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते। आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडका बसलेला आहे। रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेश शंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली। आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव्ह केला नाही। तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घरमालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे। काय खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये दिसतं एक भांडं सुद्धा वाचलेलं नाही आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आमचं आवाहन आहे की त्यांनी सुद्धा या लोकांना मदत करावी। मी शेहीचे सरपंच आहे। आमच्या गावात अचानक आग लागली तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, जे मदत होईल ते। आमच्या गावातले उपसरपंच पण आहे, सरपंच ताई मीच आहे आणि हे गरीब लोक आहेत, मजुरी करून खाणारे, त्यांचे सगळे पैसे धान्य वगैरे सगळे जळाले। पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही करू आमच्या ग्रामपंचायतनं।